खूपच महत्त्वपूर्ण किचन टिप्स। 1. दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे 3 किंवा 4 देठ टाकावेत, त्यामुळे दही घट्ट लागते। 2. डाळ मखनी बनवताना काळ्या उडदाची अख्खी डाळ वापरावी। ती कमीत कमी 7 वेळात धुवून भिजत ठेवावी। यानंतर ती डाळ न धुता शिजवा, त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते। 3. बिर्याणी, डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते। यासाठी बिर्याणी डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या, त्यात अर्धा लवंग आणि 1 टीस्पून तूप कोळशावर टाका। त्यानंतर घट्ट झाकून ठेवा, त्यामुळे 3 ते 4 मिनिटात मस्त स्मोकी फ्लेवर येईल। 4. हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरीन नावाचा घटक असतो। अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो, त्यामुळे या भाज्या शिजवताना 1 टीस्पून खाण्याचा सोडा टाकावा, त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो। तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये। 5. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते, मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा। त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोरात हलवा, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील। 6. शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात। एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा, त्यामुळे चांगली चव येते। 7. जर घरात एक्सपायरी झालेलं टोमॅटो केचप असेल तर तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्याने लावून ठेवा, त्यामुळे ते चकाकतील। 8. सफरचंद कापले ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे ते काळे पडतात, त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा, त्यामुळे ते काळे पडणार नाही। सॅलड करताना ही टिप नक्की वापरावी। 10. जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसणाचा वापर करता येत नाही, त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका द्या, जेवण हॉटेलसारखं टेस्टी होईल। 11. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते, ते पुन्हा वापरता येत नाही। अशावेळी थोडा शिजवलेला भात त्या गरम तेलात घालावा, त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि ते स्वच्छ होते। 12. छोले भटुरे करतेवेळी भटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा, त्यामुळे भटुरे छान फुगतात आणि मऊ राहतात। 13. अनेकदा आपण कडधान्ये भिजत घालायला विसरतो, पण जर तुम्ही कडधान्ये भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा। 14. काजू, बदाम, अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरणीत ठेवा, त्यामुळे ते खवट होणार नाही, तसेच ते कडक राहतील। 15. भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटुक किंवा 2 चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही। 16. पुऱ्यांसाठी कणिक भिजवताना जर कणकेत चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या बऱ्याच वेळ फुगल्या राहतात। 17. रात्री छोले भिजत घालताना जर त्यात मुठभर हरभरा डाळ घातली तर त्यामुळे छोले छान रस्सादार आणि दाटही होतात। 18. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात। 19. कडुलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो, अशा कडुलिंबाचे पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावे, त्यांचा हिरवा रंग कायम राहतो आणि बराच दिवस टिकतात। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स उपयोगी वाटल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन उपयोगी टिप्ससाठी आई मला भूक लागलेल्या सबस्क्राईब करून सपोर्ट करा। धन्यवाद।